कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। क्या बात है चंदन बाबू, आज दिसतोय तू। आज दिव्या नक्की इम्प्रेस होणार। अरे नुसती इम्प्रेस नाही, तुला बघून गळ्यात पडेल ती। काय बाबा एवढा टकाटक चकाचक होऊन कुठे निघालास? हा काही नाही, असंच म्हणजे अरे तो आम्हाला पागल समजतो का आपण येडे रे? खरं सांगा, म्हणजे खरं खरं उत्तर दे। दिव्या ताईला भेटायला चाललायस ना? म्हणजे वाटलं की एक प्रयत्न करायला पाहिजे तिच्याशी बोलायचं। तशी चिडली ती माझ्यावर, पण जरा बोललो तिच्याशी, थोडं कन्व्हिन्स केलं तर बोलेल माझ्याशी। नाही काय आता चूक झालीच आहे माझ्याकडनं, पण ती निस्तरायची म्हणल्यावर सगळे आता। हा ठीक आहे, पण दिव्या ताई चालली आहे ना? हा कुठे कुठे काय म्हणजे शिवा आणि आजी, म्हणजे बाई आजीच्या गावी चालले साताऱ्याला। हा तुला दिव्या ताई बोलली नाही याबद्दल काहीच? दिव्या ताई पण ना, अरे यार ए भावा, तू मूड नको खराब करू। अरे ती काय कायमची चालली आहे का? येईल 4 दिवसात परत। अरे पण अशी कशी जातीये म्हणजे? अरे पण मला सांग, नेमकं तिने तुला सांगून तरी का जावं रे? हा तू एवढं सगळं मॅटर करून ठेवले, आता हे सगळं सॉर्ट व्हायला तुला थोडाफार तर स्ट्रगल फेस करावं लागेल ना? हो ए नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे। मी आलोच। अरे आता ह्याला काय आलं? काय माहित भावा। काय रे, काय करतोयस? नाही काही नाही, विचार करतोय। तोच नको करूस। नाही, तुझ्या विचारांची ना आता मला भीती वाटायला लागली। लास्ट टाइम काय घडलं होतं विसरलास का? किट्टू डार्लिंग, ऐकून तर घे ना। बोल ना। हा मी तीच वाट बघत होतो की तू मला सांगशील ना। बोलशील? हो बोलतोय। आशू 3-4 दिवस चाललाय गावाला ना, मग तो नसताना मी म्हटलं काका आणि भाऊंकडे जाईन आणि त्यांना सांगेन की आशू नाहीये, तर त्याचं जे काही काम आहे ते तुम्ही मला द्या, कारण त्याच्या ॲब्सेन्समध्ये कोणीतरी त्याचं काम जबाबदारीने करणारा हवं ना, मग मी ते करतो। आणि मागच्या वेळेस केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी भाऊ आणि काका दोघे मिळून श्रीफळ आणि हार घालून तुझा सत्कार करतील। नाही आणि म्हणतील सुहासराव ही घ्या, तुम्ही घ्या ही सगळी जबाबदारी, हो ना? मूर्ख। नाही, अजिबात काही करायची नाही हा, आणि एकट्याने तर काही ठरवू नकोस। मी सांगेन ते ऐकायचं गपचूप। तू काही ठरवलंयस? आता ना मी पुन्हा आईला शिवाच्या विरोधात समजावायची सुरुवात केली, आणि शिवा इथे परत येईपर्यंत मला माहितीये मी आईच्या मनात माझी जागा मिळवेनच। आणि एकदा का ते झालं की तुझी सुद्धा सगळी कामं मार्गी लावेल। तोपर्यंत शांत बस, काहीच गडबड करू नकोस, कळलं? नाही, तू करायला एक जातोस आणि घडतं काहीतरी वेगळंच। आपण जी आता चूक केली आहे ना, ती खूप मोठी चूक आहे। थोडा वेळ लागणार आहे, हळूहळू व्यवस्थित करू। नाही तेच सांगतोय, तू विचार केलायस हे चांगली गोष्ट आहे, पण लक्षात ठेव समोर शिवा आहे। नाहीतर उद्या जाऊन असं नको व्हायला की तुझी चाल तुझ्यावरच उलटली। नाही मी आपलं हे बघ, त्यासाठी सावध राहणारच होतं, पण आजही ती तिच्या घरी गेली, ती इतक्या सकाळी सकाळी। आशूला पण तिने बोलवून घेतलं। मला ना काय घडतंय काही कळत नाहीये। नाही, याच्यात काहीतरी मेक आहे एवढं नक्की आहे। नाही, पण शिवा ना काही ठरवून वागणार नाही। ती तिकडे जाण्याचं कारण काहीतरी वेगळं आहे, आणि ते शोधावं लागणार आहे आपल्याला। किट्टू डार्लिंग, मला काय वाटतं माहितीये का, आशूने जेव्हा शिवाला प्रपोज केलं ना, तेव्हा काहीतरी घडलं एवढं नक्की। दिव्या, मी काय सांगितलंय ते ध्यानात आहे ना तुझ्या? कळलं ना बाई आजी, मठ्ठ आहे का मी? नाही, तरी जो आगाऊपणा करायचा तो तू करतेसच ना, म्हणून म्हटलं। हो हो, सगळी हुशारी सगळे चांगले गुण फक्त शिवातच आहेत। तुमची लेखनात म्हणून माझ्यात काहीच नाही है ना? लय गुणाची आहेस ग तू। जे काही समजे गुण आहेत का नाही जगात या, ते समजे तुझ्याकडेच आहेत। पण काय आहे,
मध्ये मध्ये जी चिचुंदरी सारखी येतीस का नाही त्याच्यासाठी तुला आठवण करून द्यायला लागते सारखी. हा तेव्हा जे सांगितलेलं आहे ते ध्यानात ठेवायचं, आगाऊपणा करायचा नाही. अगं बाई, जावई बापू आले. चला बाई आजी. चला की निघूया. अहो असंच कुठे निघालात? नाही, चहा तरी घ्या चला. नको काकू, चहा नको, अंधार पडायच्यात पोचलं पाहिजे ना. हो आई, आम्ही निघतो. पण काळजी घ्या आणि उगाच तिथे वाद घालत बसू नका. आधी नीट सगळं विचारून घे. आई, काळजी नको करूस. आशू, ते मला फक्त ब्रेक मिळेल म्हणून मी येते. मला का सांगतेस मग? ठेव बॅग. माझ्या बॅग. शिवा वहिनी, मी आहे, मी बॅग उचलतो. अरे मी बापरे, जड आहे. बरं सावकाश जा, गाडी जपून चालवा आणि फोन करत राहा. करी नाही, टेन्शन घेऊ नको तू. तू काळजी घे. हा, येतो आम्ही. आशू, अरे डिक्की उघडत नाहीये. थांब. आशू, थँक्यू. मला बरं वाटलं तू आज आलास आणि मला एवढं तरी कळालं की तुझं. बाई आजी म्हटली म्हणून मी आलोय. अच्छा, म्हणजे मी तुझी आज कोणी लागत नाही असं कुठे म्हटलं मी? तू बोलला ना बाई आजीसाठी. मग तिने मला पर्सनली फोन केला म्हणून मी केला असता तर माहित नाही. म्हणजे काही नाही, म्हणजे चल आपण निघूया. बस झालं आशू. ठीक आहे, सॉरी. पण आपल्याला हे नाटक कंटिन्यू करावं लागेल कारण की आजी सतत मला प्रश्न विचारणार आहे. मी कुठे म्हणलं वाद होणार आहेत? अनलेस अनटिल तशी सिच्युएशन आली तर. म्हणजे तुला असं वाटतंय मी करते हे सगळं? नाही, मी तर म्हटलं नाहीये, पण मी काहीच बोलत नाही. सगळं तूच बोलतेस. करूया कंटिन्यू. चला सरक, मला डिकी लावू दे. काकू, काकू, काकू. तू का आलायस इथे? काकू, जरा बोलायचं होतं. नाही, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. आणि दिव्या नाहीये घरात. तू जा. नाही काकू, मी तुमच्याशी बोलायला आलोय. का? आता एवढी कसली काळजी आमची? काकू, एकदा ऐकून घ्या प्लीज. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. इथं आमच्या लेकीला फसवलंस तू. तिचं डोकं नाही ठिकाणावर, पण आमची डोकी ठिकाणावर आहे. आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू जा बाबा इथून. काकू, मी तशी काहीच अपेक्षा नाहीये. मला माहिती आहे दिव्या नाहीये घरात, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. तुझी जर अपेक्षा असेल ना, मी तुला माफ करावं. नाही काकू, म्हणजे तुम्ही मला माफ करावं अशी माझी अपेक्षा आहे, पण ते लगेच शक्य नाहीये हे मी समजू शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.